आपल्या घरात बघा अशा प्रकारे गॅस सिलेंडरचा असा एक पाईप असतो आणि तो जो लावलेला असतो त्यावर बघा एक्सपायरी डेट किंवा मॅन्युफॅक्चरिंग डेट सगळं लिहिलेलं असतं. आणि कधी-कधी काय होतं, हा कॉर्नरवरून कधी-कधी कट होतो आणि लिकेजसुद्धा होतो. कधी-कधी एक्सपायरी डेटच्या अगोदरच कट होतो. तर त्यासाठी बघा मी एक खूप सुंदर असा उपाय तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे अगदी असलेली जी ट्रान्सपरंट सेलोटेप असते, अगदी ट्रान्सपरंटच वापरायची आपल्याला. तिला अगदी कॉर्नरपासनं अशा प्रकारे पूर्ण रॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पाईप कवर होईल अशा प्रकारे आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे. तर याने काय होईल ना, की कट झालेलं असेल तर तिथनं गॅससुद्धा लीक होणार नाही किंवा आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यावर खूप ऑइल उडतो आणि ती खराब होते नळी, तर खराबसुद्धा होणार नाही. तर यातून असे आपल्याला 2 फायदे होणार आहेत. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा याचा अनुभव जाणवेल. तर त्यानंतर आपली दुसरी ट्रिक बघूया. मग बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या भरपूर ज्या कॅरी बॅग्स आहेत, पॉलिथिन्स आहेत, त्या जमा झालेल्या असतात आणि आपण त्याला काय करतो, असंच आपण त्याला डस्टबिनमध्ये फेकतो किंवा आपण त्याला वापरीत आणतो. तसं न करता आपण त्याला बघा अशा प्रकारे एक गुंडाळून घ्यायचं आहे आणि अशीच एक बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलमध्ये पूर्ण जितक्या कॅरी बॅग्स किंवा पॉलिथिन्स त्यामध्ये येणार तितक्या आपल्याला त्यामध्ये भरून घ्यायचे आहे. याने काय फायदा होईल, की प्राणी वगैरे जे आहेत त्या अशाच कॅरी बॅग्स वगैरे खातात, तर कचऱ्यातून ते खातात आणि त्यांना नुकसान होतो. तर त्यांना नुकसानसुद्धा होणार नाही आणि जर या बॉटलमध्ये आपण त्यांना थ्रो केलं तर रिसायकलिंगसुद्धा होऊ शकतं. आपण जेव्हा चपाती अशा कॅसरोलमध्ये ठेवतो तेव्हा काय होते, बऱ्याचदा त्याला स्मेल लागते. तर ती स्मेल कशी काय घालवायची, त्यासाठी हा मी तुम्हाला एक उपाय सांगते, की आपण जे न्यूजपेपर आहे त्यांना अशा प्रकारे फाडून घ्यायचं आणि त्यात आपल्याला काय टाकायचं आहे, अगदी फक्त पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला अर्धा तास तसंच ठेवायचं आहे. तर अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जे न्यूजपेपर जे आहे, पेपर पूर्ण भिजलेलं असेल त्याने पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे जो स्मेल असेल तो त्यातनं निघून जाईल. म्हणजे आपण त्यामध्ये कधी चपातीसुद्धा ठेवतो किंवा अदर भाजी पण ठेवतो, त्याला स्मेल येणार नाही आणि सगळं व्यवस्थित राहील. चपाती बनल्यानंतर आपला तवा जो आहे तो गरम असतो, तर आपण त्याला कसं यूज करायचं बघा. तर मिक्सरचा पॉट जो आहे, जर तो ओला असेल त्याला अशा प्रकारे आपण वाढवून घ्यायचा आहे. अगदी त्याला तव्यावर पालथं ठेवायचं आणि जो मिक्सरचा पॉट आहे अगदी वाढेल आणि त्यानंतर तो व्यवस्थित राहायला पाहिजे, म्हणून त्यासाठी अगदी 2-3 थेंब आपण त्यावर कोकोनट ऑइल टाकायचं, म्हणजे जामसुद्धा होणार नाही आणि मिक्सर अगदी व्यवस्थित फिरेल. बऱ्याचदा काय होते, की रबर्स जे आहेत ते आपल्याला खूप उपयोगात पडतात, पण काय होते, की ते आपण जास्त दिवस ठेवले तर ते अगदी चिपकतात एकमेकाला. तर ते कसे स्टोअर करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते रबर जे आहे त्यांना स्टोअर करायसाठी त्यावर आपल्याला अगदी पावडर टाकायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं. म्हणजे पावडर लावल्यामुळे काय होईल, जी रबर आहेत ती एकमेकांना चिपकणार नाही आणि जास्त काळ व्यवस्थित अशी राहतील आणि आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण त्यातनं एक रबर घेऊन अगदी यूज करू शकतो. तर ही ट्रिक कशी वाटली तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा आपल्याला पावसाळ्यात किंवा कोणाकोणाला एलर्जी होते आणि त्यामुळे पायाला किंवा हातांच्या गॅपमध्ये खूप इन्फेक्शन होतात. तर काय करायचं, अगदी आंबे हळद घ्यायची आहे 1 चमचा आणि त्यामध्ये आपल्याला अगदी कोकोनट ऑइल टाकायचं आहे आणि हातांच्या बोटांमध्ये जी गॅप असते त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. भांडे घासल्यानंतर किंवा कोणाला पाण्यामुळे खूप एलर्जी अशी होत असते, कारण त्यात पाणी साचून राहतं, त्याने ते इन्फेक्शन्स होऊ शकतात. तर हेच आपण अगदी पायांच्या बोटांमध्ये सुद्धा करू शकतो. घरात नवीन भांडी घेतल्यानंतर बघा असे लेबल्स लावलेले असतात आणि जर ते आपण असेच काढले तर त्यावर डागसुद्धा पडतो किंवा स्टिकर पूर्ण निघत नाही. तर ते स्टिकर पूर्ण अगदी अलगद कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर अगदी काही न करता अगदी गॅस पेटवायचा आणि त्यावर लेबलच्या मागच्या साईडला अगदी गरम करायचं. जे लेबल आहे किंवा स्टिकर लावलेले असतं ते अगदी इझिली निघतं. तर तुम्ही बघू शकता त्यावर डागसुद्धा पडलेला नाही आणि लेबल अगदी इझिली असा निघतो. तर तुम्ही कुठल्याही भांड्यांवर स्टीलच्या, जर्मनच्या, ॲल्युमिनियमच्या किंवा
कुठल्याही भांड्यांवर हे तुम्ही करू शकता. आता बघा, आपण अंघोळ झाल्यानंतर किंवा भांड्यांची साबण असो किंवा कपड्यांची साबण असतो, ती छोटी झाली की आपण त्यांना फेकून देतो. तर तिला कसंही आपण यूज करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण एक कामाचा नसलेला सॉक्स घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ज्या साबण अगदी उरलेले तुकडे असतात त्यांना त्यामध्ये भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे एक गाठ पाडून घ्यायची आणि त्याला थोडं ओलं करून आपण जी बेसिन, सिंक म्हणजे बाथरूममध्ये असो किंवा आपल्या किचनमधलं सिंक असो, त्याला अशा प्रकारे घासून घ्यायचं आणि क्लीन करायचं. म्हणजे काय होईल, जे तुकडे आहेत ते अगदी कामात येतील आणि वेस्टसुद्धा होणार नाही. त्यानंतर बघा, आपण दूध गरम करतो. दूध गरम करताना काय होतं बऱ्याचदा, की ते दूध आपलं लक्ष नसलं की ते दूध पूर्ण सांडतं आणि आपला गॅस ओटा पूर्ण खराब होतो आणि ते काम आपलं वाढतं. तर ते कसं काय करायचं, अगदी बघा, गॅसच्या खाली एक आपण प्लेट ठेवायची. जर दूध उतू गेलं तर ते अगदी प्लेटवरच सांडेल आणि आपलं काम जे आहे ते सोपं पडेल. त्यानंतर बघा, आपल्या घरात जर लहान मुलं असली तर ते असं पेन्सिलने जागोजागी अशा प्रकारे पूर्ण खराब करून ठेवतात आणि पेन्सिलची डागं आहेत ती निघत नाहीत. तर त्यावर एक सोपा उपाय मी सांगणार आहे. आपल्या घरात अगदी नेल रिमूव्हर जे असतं, नेल पॉलिश रिमूव्हर ते असतं, तर याचा उपयोग आपण पेन्सिलची जी डागं आहेत ती काढायसाठी अगदी करू शकतो. तर एक कॉटन घ्यायचा आणि त्यावर जे नेल रिमूव्हर आहे ते आपल्याला थोडंसं लावायचं आहे. तर हे लावल्यानंतर ज्या ठिकाणी पेन्सिलची डागं केलेली आहेत किंवा ज्या ठिकाणी पेन्सिलनी पूर्ण भिंत खराब झालेली आहे त्यावर अगदी तुम्ही इझिली बघा अशा प्रकारे पुसून घ्यायचं आहे. अगदी इझिली ते डागं जे आहेत ते निघतात. तर ही खूप सोपी ट्रिक आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतर एखाद्या ओल्या फडक्याने ते पुसून घ्यायचं. बघा, त्या ठिकाणी अगदी पूर्ण क्लिअर झालेलं आहे, डागसुद्धा दिसणार नाही. तर हे तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर बघा, आपल्याकडे जेव्हा मीठ आपण वापरतो तर ते मॉइश्चरमुळे बघा ओलं होतं आणि चमच्याला चिपकतं. अशा वेळेस काय करायचं, त्यात थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. अगदी थोडेसे त्या ठिकाणी तांदूळ टाकायचे आहे. त्याने काय होईल, जे मीठ आहे मॉइश्चर हे ओढून घेईल तांदूळ आणि त्यामुळे मीठ ओलंसुद्धा होणार नाही. आणि त्यातच एक मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते. आपण मीठ घेताना अगदी चमचाभर येतो, आपल्याला जितकं घ्यायचं तितकं येणार नाही किंवा खूप मीठ त्या चमच्यामध्ये येतो. त्यामुळे एक असा रबर लावून घ्यायचा आणि अगदी चमच्यात मीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला लेवलिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला जितका मीठ आपल्याला त्यात टाकायचं आहे अगदी प्रमाण कळेल आणि आपला अंदाजसुद्धा चुकणार नाही. तर ही सुद्धा खूप सुंदर अशी ट्रिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती ट्रिक्स आवडली ते नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय.